भ्रष्टाचार करायला नियत खराब लागते आणि पचवायला अक्कल लागते। भ्रष्टाचाराचे विविध प्रकार पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेत चालतात। ठीक आपणच घ्यायचा आणि कागदोपत्री संस्था दाखवून बिल आपणच लाटायचे असे प्रकार सर्रास चालतात। कोलवडचे ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन अशीच भानगड करताना फसले। 15व्या वित्त आयोगातून त्यांनी एकाकडून काम करून घेतले, त्याला बिल अदा केले आणि त्याच्या खात्यातून स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यात 11,55,000 रुपये वर्ग करून घेतले। धक्कादायक बाब म्हणजे चौकशीत असे आढळले की ज्या कामाचे बिल काढण्यात आले ते काम झालेच नाही। इथेच पायघन साहेब पकडले गेले। बुलढाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता पवार यांनी ग्रामपंचायत अधिकारी गणेश पायघन यांना निलंबित केले आहे। विशेष म्हणजे प्रचंड दबाव असतानाही डॉक्टर अमिता पवार यांनी दबावाला न जुमानता सदर कारवाई केल्यानं त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या संदर्भात निलेश कोंडीबा गायकवाड यांच्या तक्रार अर्जाचा उल्लेख निलंबन आदेशात करण्यात आला आहे। आदेशात नमूद आहे की गणेश पायघन ग्रामपंचायत अधिकारी कोलवड यांच्या विरुद्ध गैरवर्तवणूक बाबत तक्रार प्राप्त झाल्याने केलेल्या चौकशीमध्ये चौकशी अधिकारी समितीने दाखल केलेल्या अहवालानुसार गणेश पायघन ग्रामपंचायत अधिकारी कोलवड यांना शासकीय सेवेत कार्यरत असताना 15व्या वित्त आयोगासंदर्भात प्राप्त निधीचा दुरुपयोग व अपव्यय केल्याबाबत संदर्भीय तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 5 गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत यांनी दप्तर तपासणी केली असता तपासणी अहवालानुसार 15व्या वित्त आयोगातून खर्च केलेली रक्कम संबंधित वेंडर यांना दिल्यानंतर तदनंतर वेंडरचे खात्यामधून सदर रक्कम रुपये 11,55,000 पायघन यांनी स्वतःचे नाव तसेच आपल्या नातेवाईकाच्या खात्यात वर्ग केल्याचे बँक स्टेटमेंटवरून निदर्शनास आले आहे। तसेच 15व्या वित्त आयोगामधून ज्या कामाचे देयक अदा केले आहे त्याची नोंद नमुना नंबर 5 ला आढळून आलेली नाही। त्यामुळे सदर कामे प्रत्यक्ष न करता फक्त देयक तयार करून खर्च नोंदविला असल्याचे दिसून आले। निलंबन आदेशात डॉक्टर पवार म्हणतात की गणेश पायघन ग्रामपंचायत अधिकारी कोलवड यांचे हे कृत्य महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा म्हणजेच वर्तणूक नियम 1967 मधील नियमांचा भंग करणारे आहे। यावरून गणेश पायघन ग्रामपंचायत अधिकारी कोलवड दिशाभूल करून फसवणूक केल्यानं आपल्या कर्तव्यात कसूर करून जाणीवपूर्वक गैरवर्तवणूक करून कर्तव्यात कसूर केल्याबाबत निदर्शनास आले आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा म्हणजेच वर्तणूक नियम 1964 मधील कलम 3 मधील तरतुदीनुसार गणेश पायघन ग्रामपंचायत अधिकारी कोलवड यांना निलंबित करण्यात आले आहे। त्यांना नियंत्रण अधिकाऱ्यांचे पूर्व परवानगीशिवाय मुख्यालयात सोडता येणार नाही। परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास ते त्यांची गैरवर्तणूक ठरेल, अशा गैरवर्तणुकीस कारवाईस वेगळ्याने पात्र ठरतील। निलंबन कालावधीत गणेश पायघन ग्रामपंचायत अधिकारी कोलवड यांना खासगी नोकरी किंवा उद्योगधंदा करता येणार नाही। त्यांनी तसेच प्रमाणपत्र यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालयामध्ये दरमहा सादर करणे अनिवार्य राहील, असेही निलंबन आदेशात नमूद आहे।